आता नका जाऊ फिरायला या की नाटक बघायला आता नका जाऊ फिरायला या की नाटक बघायला या की नाटक बघायला या की नाटक बघायला नेहमीच ताई तुमची घाई नेहमीच ताई तुमची घाई ऑफिस मध्ये तुझी बिलारी ऑफिस मध्ये तुझी बिलारी शॉपिंग ठेवा बाजूला या की नाटक बघायला शॉपिंग ठेवा बाजूला या की नाटक बघायला या की नाटक बघायला या की नाटक बघायला अरे राम राम मंडळी राम 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 वाटत नसलो तर या राज्यात तुम्ही महाराज आहे अरे रातभर बनण्याची वेळ झाली मात्र माझा शिपाई अजून का आला नाही एवढी त्याला डायरेक्ट सस्पेंड करतो आजपर्यंत ऐकून घेणार नाही का मारून तुम्ही कसं मंडळी उशीर झाला महाराज उशीर झाला आता काय उपयोग नाही तुला सस्पेंड केलाय सस्पेंड महाराज गरवाच्या ओटा पाहिजे का लहान लहान लेकराय ग माझी बायको कोणाची आता पाहिजे बरं ते जाऊ दे आधी रातभर बनण्याची वर्दी दे होशियार होशियार बोला पॉझिटिव्ह शिबिर रस्ता पकडे पिली असेल पिले उरते राजा एक आहे दो अरे या नगरीचा महाराज आहे मी तुमच्या डिग्री आणि पदवी दोघांना सांगायला नको आणि माझ्या डिग्री पदवी सांगतोस का सांगू का सेरेपट वाजतोय चूक झाली महाराज घरी वकडून बरं ते जाऊ दे मी तुला राज्यात दौरा करायला पाठवली होती ना मी राज्यात गेलो होतो मी राज्याची पाहणी केली राज्याची लढाई विषय बनली अजून पण संविधानाची वीज दाखवण्यासाठी आपला देश लढतोय अजून पण आवश्यकता शाळा आपल्यासारख्या सामान्य जनतेला त्यांच्या अधिकार हक्क मिळालेच पाहिजे तू म्हणतो ते खरे असेल तर त्यांना अधिकार हक्क मिळालेच पाहिजे चल दाखव मला आपल्या जिंदगीचे हाल चला महाराज प्रसंग पहिला मला जन्म नको बाई नको बाई नाही जन्म नको बाई संविधानाने स्वातंत्र्य दिले पण सगळे हो समाजाने म्हणूनच म्हणते मला जन्म नको बाई जन्म नको बाई नाही जन्म नको बाई नाही जन्म नको बाई सकू ए सकू इकडे काय झाली मी आज ऐकलं तू ग्रामपंचायत निवडणुकीचा फॉर्म भरलाय हो भरलाय माझ्या शिक्षणाचा नको का फायदा व्हायला एखादी स्त्री शिकून जाऊन राष्ट्रपती होते मग मी काय नको सरकार तुला कसं कळत नाही तुम्हा स्त्रियांना राजकारण जमणार नाही तुमची फक्त दोनच काम चूल आणि मूल मुळीच फॉर्म भरत नाही मुळीच फॉर्म भरत नाही मुळीच फॉर्म भरत नाही हो एखादी स्त्री सक्षम करण्यासाठी एकीकडे कायद्याचे रक्षण देतात आणि दुसरीकडे स्वातंत्र्यावर गदा आणतात स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुलेंचा आदेश आहे काय चाललंय या देशात काय चाललं मोठ्या कष्टाने शिकलं सवरलं संविधानाने आरक्षण दिले मात्र आम्ही स्वराज्यापासून पोहोचवतून मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे मिळालेच राशन दुकान बांधण्याची वेळ झाली बोला दादा दादा राशन अरे 2 किलो दादा खडे किती आहे खडे मी काय पाडलं काय राशन दुकान बंद दादा दादा राशन संपलं राशन आता डायरेक्ट पुढच्या महिन्यात
आमची चूक. अरे श्रीमंताच्या घरी बासमती खातात आणि आम्हाला एकही वेळा पटत येत नाही. अरे श्रीमंतांना ब्लॅकमेल असे निघतात. बंद करा, बंद करा, भ्रष्टाचार बंद करा, बंद करा, बंद करा, भ्रष्टाचार बंद करा, भ्रष्टाचार बंद करा. प्रसंग तिसरा. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. कर्ज करुणी शेतकरी मेला, कर्ज करुणी शेतकरी मेला. त्याच्या जीवावर शेत सावकार झाला, त्याच्या जीवावर शेत सावकार झाला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. शेताच्या मालाला कवडी थांबवलं, शेताच्या मालाला कवडी थांबवलं. मेहनतीच्या वसला कवडी करमवलं, मेहनतीच्या वसला कवडी करमवलं. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. भाजी घ्या भाजी, 5 रुपयाला घ्या, 5 रुपयाला भाजी घ्या भाजी. हॅलो, अगं मी नवीन मोबाईल घेतलाय ना, मार्केटमध्ये आले. ए लवकर, मोबाईल दाखवायचा आहे ना, ए लवकर. अगं काय म्हणते, बरं आहे का? मस्त. अगं हे बघ, मी 50,000चा मोबाईल घेतला. ऍपल बघ, ऍपल. अगं हा सुद्धा ऍपल ना, आपली बघ 2,000ची चप्पल. मस्त आहे. ओ साहेब, भाजी घ्या, फक्त 5 रुपये. काय 5 रुपयाला? अगं बघ, इथे नेटपॅकचे भाव वाढले, तू काय 5 रुपयाला तुला लावतो? अहो ताई, 6 करू, 5 किलो किती कमी करू? 5 वरून 3 कट, मग घेतो तुझी भाजी. नाही ना, ते आम्हाला परवडत नाही. आम्हाला नको तुझी भाजी, तुझ्याकडेच राहू दे. चल जाता येतं जा. आम्ही पिकाले मला किंमत ठेवण्यासाठी करू नको का? हे धन धांडग्यांचं राज्य की लोकमान्य टिळकांचं स्वराज्य. मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना हक्क मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना हक्क मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना हक्क मिळालाच पाहिजे. प्रसंग चौथा. गोविंदा आला रे आला, जरा मटकी सांभाळ ब्रिज वाला. गोविंदा आला रे आला, जरा मटकी सांभाळ ब्रिज वाला. अरे दोन तीन तास आम्हाला शिक्षण मिळत नाही अजून हुशार. अरे 2 तीन तास आम्हाला शिक्षण मिळत नाही अजून हुशार. गोविंदा आला रे आला, जरा मटकी सांभाळ ब्रिज वाला. नमस्कार मॅडम, मला ऍडमिशन आहे. माझ्या मुलीला आपल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल ना? खूप हुशार आहे माझी मुलगी. कुठल्या ब्रँचला ऍडमिशन पाहिजे? कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी. बघू तुझं मार्क्स. वा, छान मार्क्स आहेत. 98% गुण आहेत माझ्या मुलीला. हॅलो, नमस्कार. बोलते काय ऍडमिशन? किती टक्के? 46 का? काय डोनेशन द्यायला तयार आहे? साधारणतः 20 ते 25 लाख. ओके, ठीक आहे. मॅडम, मी कधी ऍडमिशनसाठी? सॉरी, आपल्या कॉलेजमध्ये तुझे ऍडमिशन होणार नाही. काय? इथे ऍडमिशन नाही? लहानपणापासून शिक्षणासाठी खूप मेहनत केली, पण या मक्तेदारांनी शिक्षणाचा बाजार मांडलाय. डोनेशन, डोनेशन बंद करा, बंद करा. बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा. बंद करा. प्रसंग पाचवा. शाळेला चाललो आम्ही, शाळेला चाललो आम्ही, शाळेला चाललो आम्ही, शाळेला चाललो आम्ही.
जय वाचवा. अरे रे काय चाललंय मध्ये या राज्यात? कोण बदल करेल याच्यात? कोण बदल करेल? अरे संविधान म्हणजे काय? अरे स्वराज्य म्हणजे काय? संविधानाने विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दिले. दर्जाची व संधीची समानता दिली. पण मात्र आपल्या भारत देशात काय चालू आहे? बाजारीकरण, मक्तेदारी, अन्याय, भ्रष्टाचार, बलात्कार असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. आम्हाला हवंय लोकमान्य टिळकांचं स्वराज्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचे स्वराज्य, कष्टकऱ्यांचे स्वराज्य, शिवरायांनी संकल्पले स्वराज्य, सर्वसामान्य नागरिकांचे राज्य. कोण करेल हे? कोण करेल म्हणजे काय? हे सर्व आपण विद्यार्थीच करू शकतो. आता तरुण पिढी पुढे हे मोठे आव्हान आहे. आज देशात भ्रष्टाचार, मक्तेदारी, अन्याय, बलात्कार अशा विविध समस्या भेडसावत आहेत. आज देशात जर संविधानातील विविध हक्क व कर्तव्य यांची अंमलबजावणी करायची असेल तर आपण लहान मुलांनीच पुढाकार घेतला पाहिजे. कारण आपण आपल्या देशाची भावी पिढी आहोत. चला तर मग संविधानाची गोंधळी होऊया, स्वराज्याचे गोंधळी आणि लोक जागृती घडवूया. आम्ही गोंधळी